दुसरं काही नाही. या तोंडानं गोड बोलायचं. या तोंडानं जर गोड बोलले तर कपी कुळ उद्धारिले आणि मुक्त केले राक्षसा. राक्षसांचा सुद्धा उद्धार होऊ शकतो. एवढी या वाणीमध्ये ताकद आहे, नामचिंतनात ताकद आहे. सेतुबंधन करायचं होतं, रामायणातलं प्रसंग आहे. सेतुबंधन करायचा आणि सेतुबंधन करायच्या वेळेला वानरांनी दगडावर राम नाव टाकायचं आणि दगड पाण्यात सोडायचं. त्यावर बोला की बोर झालं पण बंद करायचं. दगड पाण्यावर तरंगायचा. उडत उडत ही बातमी लंकेतल्या लोकांच्या कानावर गेली आणि लंकेतले लोक म्हणले, मालक मालक रामासोबत आपल्याला युद्ध करायचं नाही. म्हणले का? रामाच्या नावानं जर दगड पाण्यावर तरंगतील तर रामात किती ताकद असेल. रावण म्हणला, दगड पाण्यावर उतारणं एवढी अवघड गोष्ट नाही. मी उद्या दगड पाण्यावर उतारतो. कमळा इतक्या पाण्यात रावण गेला. हातात दगड घेतला, काहीतरी मंत्र म्हटला आणि दगड पाण्यात सोडला. तसा दगड पाण्यात सोडला. रावणच की शेवटी तसा दगड पाण्यात. बोला की